नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 10 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे काय करायचं, आपल्याला मटका गळ्याला जो आकार देतो तो आपल्याला इथे द्यायचा आहे. याप्रमाणे आपण आकार दिला की इथे आपल्याला डबल असा आकार द्यायचा. बघा, अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवतोय. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता कॅनव्हास घेऊन बंद बाजूकडे करायचं. घडी मारून एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच बरोबर कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. पुन्हा आपल्याला घडी मारायची याची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता आपल्याला थोडंसं कॅनव्हास ठेवून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून. त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती हे कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन आणि छान छान आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. शिलाई मारून झाली की हा मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि असे गळ्यावरती छोटे छोटे कट आपल्याला मारायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असे कट आपल्याला मारून पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आहे. व्यवस्थित असं फोल्ड करून वरतून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आणि सावकाशी शिलाई मारून छान असा गळा आपण इथे बनवणार आहे. व्यवस्थित शिलाई मारली की गळ्याचा आकार कुठेही चुकत नाही. असं बोटाने व्यवस्थित पकडून आणि मगच ही शिलाई आपल्याला पूर्ण करायची आहे. कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मैत्रिणींनी 32 छातीचं माप आहे, त्याच्या मापाने आपण ही कटिंग केलेली आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे कटिंग करायची आहे आणि ह्याप्रमाणे डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आता उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. बघा, ह्याप्रमाणे सगळं उरलेलं असं कट करून घ्यायचं आहे. आपल्याला लगेच आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचा. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची आहे म्हणून पट्टी घ्यायची. तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि इथे ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता आपण इथे कॅनव्हास उरलेलं आहे ना तोच घेतला. खाली काय करायचं, आपल्याला 1.5 इंच रुंदीची अशी सरळ रेष मारून घ्यायची आणि वरती अशी तिरपी आहे ना 3 ते 3.5 इंच अशी तिरपी रेष मारून घ्यायची
आणि जो आकार आपण दिलाय ना आता तोच घ्यायचा आपल्याला कट करून. इथे तुम्ही हा त्रिकोण मोठा सुद्धा बनवू शकता. आता घ्यायचा अस्तर आणि आपण पीस वापरला तोच घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची. फक्त वरती असं जो त्रिकोण आपण बनवला फक्त त्यालाच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. साईडचा कपडा घ्यायचा कट करून आणि इथे आपल्याला असं मधून पलटी करून कॅनव्हासमध्ये घालायचं आहे ह्याप्रमाणे. वरतून अशी त्याच्यावरती छान अशी दापटीप आपल्याला मारायची म्हणजे परफेक्ट आकार तो दिसतो. आता एक पट्टी घेतली साधारण आपण 1.5 इंच रुंदीची, त्याला ह्याप्रमाणे अशी छोटी पट्टी बनवून शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टोकामध्ये दुमडून आणि ती पट्टी बनवायची आहे. इथे तुम्ही पट्टी असं डबल घडी करून आणि शिलाई मारून पलटी केली तरी चालेल, पण इथे मी ह्याप्रमाणे याची पट्टी बनवलेली आहे. आणखी एक पट्टी आपण इथे तयार करून घेऊया. ह्याप्रमाणे आपण त्या पट्टीला सुद्धा दोघं बाजूनी शिलाई मारून फिनिशिंग दिली आणि ही पट्टी आपल्याला ह्याप्रमाणे इथे अशी लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही 2 पट्ट्या सुद्धा लावू शकता, पण मी इथे एकच पट्टी वापरणार आहे. तुम्हाला 2 लावायच्या असल्या तर थोडंसं 1 इंच अंतर सोडून खाली एक पट्टी तुम्ही लावू शकता. त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपल्याला लावायची आहे म्हणजे ती डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसेल. बघा ह्याप्रमाणे बरोबर सेंटर काढून तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आणि ह्या पट्ट्या बरोबर असं ॲडजस्ट करून इथे सुद्धा पिन लावून घ्यायची म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल. आता हे ज्या पट्ट्या लावल्या त्या अशा शिलाई मारून आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहे. ह्या बाजूची पट्टी सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपण सुंदर अशी लेस इथे लावून घेणार आहे. तुम्ही इथे कोणती लेस तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता. जसा आपण गळ्याचा आकार दिला त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा लेसला सुद्धा आपण डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग दिलेली आहे. इथे तुम्ही लटकन सुद्धा लावू शकतात. इथे कमरेला सुद्धा आपल्याला तीच लेस वापरायची जी आपण गळ्याला वापरली आणि सुंदर असा लुक आपण आपल्या डिझाईनला द्यायचा आहे. लेसला डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग सुद्धा त्याला द्यायची. नक्कीच तुम्हाला आजची डिझाईन आवडणार आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक. मैत्रिणी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.